हे बघ रामदास, देशाच्या प्रगतीचा विषय. तू जर आज तुझी जमीन विकली ना तर उद्या मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहतील. इथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल, रोजगार निर्मिती होईल, शेवटी देशाची प्रगतीच होईल ना. का हो? आणि आम्हाला असं वाटतं की देशाच्या प्रगतीमध्ये एक शेतकरी म्हणून तू तुझं योगदान दिलं पाहिजे का हो? हा, बाकी चहा मस्त झाला वहिनी. काय ठरवलंय तू रामदास? नाही, बरोबर आहे तुमचं, देशाच्या प्रगतीचा विषय नाही का. मग मी काय म्हणतो, तुमच्या त्या मोठ्या साहेबाची 50 एकर इथं डोंगराच्या कडेला, त्याच्यातली 10 एकर घ्या ना देशाच्या प्रगतीसाठी. पण नको, तुम्हाला आमची 1.5 एकर बागायतीच पाहिजे. आधी लालूच दाखवून आमच्या जमिनी कवडी मोल भावात घ्यायच्या, आणि नंतर ओळखीने तिथून हायवे टाकून घ्यायचे, MIDC टाकून घ्यायच्या, आणि मग त्याच जमिनी 10 पट भावाने विकायच्या. आमच्याकडून एकरात घ्यायच्या आणि आम्हाला स्क्वेअर फीटने विकायच्या. आणि म्हणे देशाच्या प्रगतीचा विषय. देशाच्या प्रगतीचं नका सांगू आम्हाला साहेब. देश स्वतंत्र झाल्यापासून ना शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त योगदान दिलंय देशाच्या प्रगतीला. या देशात काही झालं ना तरी शेतकऱ्यांना फटका बसतो. पाऊस कमी पडला शेतकऱ्यांना फटका, जास्त पडला शेतकऱ्यांना फटका, कोरोना आला, मोर्चे निघाले, आंदोलन झाले, युद्ध झालं तरी शेतकऱ्यांनाच फटका. शेतकरी कधीच गरीब नव्हता साहेब. तुम्ही शेतकऱ्याला गरीब केले. आज तुमच्या घरातला गॅस बंद आहे पण आमच्या घरातल्या चुली चालू आहे. कोरोनात मास्क लावून तुमचा श्वास गुदमरला होता, आम्ही मळ्यात मोकळा श्वास घेत होतो. शेतकरी कधीच गरीब नव्हता. तुम्ही लोकांनी त्याला गरीब केलाय. अहो, पोरीच्या चपला तुटल्यात, शाळेत जायचं होतं तिला. हे बघ रामदास, 4 पट भाव मिळतोय. अरे बाबा ऐक आमचं, देऊन टाक जमीन. अरे प्रगती होईल तुझी पण आणि देशाची पण. अरे बायकोला सोनं घे, तू गाडीमध्ये फिर, पोरीसाठी चप्पल घे. पाय बघ तिचे, अरे पाय झिजून जातील पोरीचे. पप्पा, पाय झिजले तरी चालतील, जमीन नाही झिजू द्यायची. अन्यायाविरुद्ध जिथ मुठी हो वळल्या, इवल्या शाया चिमण्या जिथ घारीशी हो भिडल्या. प्रगती हळूहळू पोचली तरी चालेल, पण सरळ मार्गाने जा. त्या युद्ध भूमीतून रक्तचंदन लेवून याव, तू याव, बंधन तोडीत याव.